शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची आज अधिकृत घोषणा करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर लोकसभा खासदारांनी आज मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला। आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंनी केली। विशेष म्हणजे 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत हे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणा शिंदेंनी यावेळी केली। 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई आणि धाराशिव हे 2 मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आले होते, पण शिंदेंच्या घोषणेनंतर हे दोन्ही मतदारसंघ भाजपनं शिवसेनेला सोडलेत का असा प्रश्न आता समोर येतोय। तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं। पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुलप्रूफ करतो, फुलप्रूफ। हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं शिवसेनेने आम्ही उठाव केला होता, तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही षटकार आता मारलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत, हे बॉस बोलतात का इकडे, अच्छा, इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत, म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय। आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत।